नमस्कार मंडळी, स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आज आपण पाहणार आहोत की गुरुजी हे सर्वांना 16 तारखेला खूप मोठं संकट येणार आहे असे सूचित करतात। तेव्हा सर्वजण हे विचारामध्ये पडतात आणि काव्या विचारते गुरुजी नेमकं कोणतं संकट येणार आहे। तेव्हा गुरुजी बोलतात आता त्या संकटाची सुरुवात देखील झालेली आहे आणि सर्वजण हे घाबरलेले असतात। त्यानंतर आपण पाहतो जीवा नंदिनीसाठी एक स्पेशल असे गिफ्ट आणतो आणि ते गिफ्ट उघडून पाहिल्यानंतर तिला त्यामध्ये एक अतिशय सुंदर अशी साडी असते आणि हे पाहून नंदिनी अतिशय आनंदित झालेली असते। तर पार्थने देखील काव्यासाठी एक गिफ्ट आणलेलं असतं आणि काव्या विचारते यामध्ये काय आहे। तेव्हा पार्थ हा तिला बोलतो आपल्या जीवनाचा अर्थ आणि काव्य देखील ते गिफ्ट उघडून पाहते तर त्यामध्ये काव्यार्थ असे नावाचे एक नेकलेस बनवून आणलेले असते आणि हे पाहून काव्य देखील अतिशय आनंदित होते। तर इकडं आपण पाहतो की रम्या आणि वसुंधरा ह्या काव्याच्या बॉयफ्रेंडच्या CCTV फुटेज चेक करत असतात आणि त्यावेळेस वसुंधरा ही आश्चर्याने रम्याला बोलते रम्या परंतु यामध्ये तर मला काव्याचा बॉयफ्रेंड दिसतच नाही, यामध्ये तर फक्त काव्या आणि जीवा। आणि रम्या बोलते आई तुला कसे समजत नाही, जीवा हाच काव्याचा बॉयफ्रेंड आहे आणि तेव्हा दोघींनाही खूप मोठा धक्का बसतो। आता पुढील येणाऱ्या भागामध्ये रम्या व वसुंधरा कशा प्रकारे जीवा आणि काव्याचा भूतकाळ सर्वांच्या समोर उघड करणार हे पाहणं खूपच मजेदार ठरणार आहे। लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।